everyone. So our next point is application of eCRM. CRM plays an important role in managing relationships with the customers using IT. Hence, eCRM system of the organization should have applications that can help the organization to coordinate with the customer. The following are the basic application of eCRM. First one is reducing technological gaps. Application of eCRM in organization brings appropriate technology in use, which helps to reduce the technological gap. IT provides an added advantage to the marketer to reach out the target audience on time. टेक्नॉलॉजिकल गॅप जे आहे तर ती रिड्यूस करता येते, कारण वेगवेगळे CRM ऍप्लिकेशन्स जे आहेत तर त्याच्यामुळे अपडेटेड इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर प्रायोरिटीज आहेत किंवा सॉर्टिंग ऑफ मेसेजेस आपल्याला इझिली ऍक्सेस करता येऊ शकतात. नेक्स्ट, मेंटेनिंग अ डेटा वेअरहाऊस. eCRM helps to maintain data warehouse which contains a consolidated and comprehensive view of the customer and provide the required customer profile as and when required. एकतर डेटा जो आहे तर तो मेंटेन करता येऊ शकतो, कारण इलेक्ट्रॉनिक मीडियम यूज केल्यामुळे मेल्स असतील किंवा सॉफ्टवेअर मध्ये डेटा सेव्ह केला असेल तर तो डेटा आपल्याला यूज करता येतो. नंतर reaching out to the customers by different channels. eCRM plays an organization to reach out to customers through various modes like emails, online website, etc. इथे बँकिंगचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर त्यांचे वेबसाईट, त्याच्यानंतर त्यांचे कॉल सेंटर, ATM, टेलिमार्केटिंग ऑपरेशन, ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या थ्रू ते कस्टमरशी कॉन्टॅक्ट करत असतात. त्याच्यानंतर आयडेंटिफाय कस्टमर प्रॉफिटेबिलिटी. eCRM helps in identification of the most valuable customers, thereby enabling the organization to take sound decisions. कस्टमर व्हॅल्युएबल कस्टमर जे आहेत म्हणजे आपण त्याला लॉयल कस्टमर कन्सिडर करू शकतो, किंवा जे कस्टमर बल्क मध्ये प्रोडक्ट परचेस करतात, हाय प्रोफाईल कस्टमर कन्सिडर करू शकतो. तर ते आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतं. सिम्पल एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर एखाद्या ऑनलाईन साईट वरून कन्सिस्टंटली एखादा पर्सन जर प्रोडक्ट परचेस करत असेल आणि ते पण बल्क मध्ये, तर त्याला ऑफर सुद्धा दिल्या जातात त्या प्रोडक्ट्सवर, त्या परचेसवर, आणि त्याला रेग्युलरली मग कॉन्टॅक्ट केलं जातं. Next, measuring communication efforts implies that eCRM enables the marketer to view overall customer interaction history. Communication efforts मध्ये कस्टमरची इंटरॅक्शनची जी हिस्ट्री आहे, जसा डेटा सेव्ह केला जातो तसं कुठल्या कस्टमर सोबत काय कम्युनिकेट केलं गेलं, म्हणजे कुठल्या इश्यूजवर किंवा सर्व्हिसेस रिगार्डिंग असेल किंवा कुठला प्रॉब्लेम असेल किंवा डिलिव्हरी ऑफ प्रॉडक्ट असेल, मग त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो की ऑनलाईन साईट रिगार्डिंग काही इश्यू असेल, समजा पेमेंटचा इश्यू आहे तर तुम्हाला रिफंड मिळाला नाहीये, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला सांगू शकतात की 2 दिवसात रिफंड येईल, नाहीतर मग पुन्हा कॉल करा. मग कॉल केल्यानंतर आपण त्यांना रेफरन्स देऊ शकतो. मग ते जो रेफरन्स जो आहे तर तो चेक करतात की 2 दिवसापूर्वी खरंच कॉन्टॅक्ट झाला होता का, तर ते त्यांना त्यांच्या डेटावर मिळतं. नेक्स्ट, प्रोव्हाइडिंग क्विक कस्टमर सर्व्हिस. eCRM enables the organization to serve all the customers quickly by automating various processes. क्विक सर्व्हिसेस मध्ये आता आपण ऑनलाईन ऍप जे यूज करतोय तर त्याच्यामध्ये समजा आपण फूड ऑर्डर जरी केलं तर त्या सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या क्विक आहेत, की आपण तिथे जाऊन ते ऑर्डर प्लेस करणार, प्रोडक्ट बनणार, मग ते आपण घेऊन घरी येणार. मग त्याच्यापेक्षा आपण
ऑर्डर प्लेस करणं असेल किंवा एखादी क्वेरी जी आहे तर त्याच्यावर आन्सर लगेच आपल्याला मिळू शकतं. नेक्स्ट आहे levels of eCRM. There are 3 levels. First one is the foundational services. This includes the minimum necessary services such as website effectiveness and responsiveness, as well as order fulfillment. त्याच्यामध्ये वेबसाईटचा इफेक्टिव्हनेस रिगार्डिंग किंवा वेबसाईटवरचे अपडेट आहेत तर त्याच्या रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा ती ऑर्डर आहे तर ती फुलफिल करण्यासाठी ज्या सर्व्हिसेस यूज केल्या जातात. जसं मी आता म्हटलं की काही बिझनेसेस जे आहेत तर ते ऑनलाईन बिझनेसेस आहेत तर ते फाउंडेशनल सर्व्हिस मध्ये कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस. These services include order tracking, product configuration and customization as well as security and trust. याच्यामध्ये पुन्हा ऑनलाईन बाईंग आणि सेलिंग कन्सिडर करू शकतो. पण इथे आपण कस्टमायझेशन म्हणजे टाटा कंपनीचं कारची वेबसाईट आहे तर त्याच्यामध्ये आपण कार जी आहे तर ती कस्टमाइज करू शकतो की कुठला कलर, कुठल्या टाईपचं मटेरियल जे आहे, इंटेरियर डिझाईन असेल कारचं किंवा टायर्स किंवा बाकीचे जे काही गॅजेट्स असतील त्याच्यामध्ये तर ते आपण सगळे कस्टमाइज करू शकतो, कॉन्फिगर करू शकतो आणि मग ते तसं आपल्याला हवं असलेलं प्रॉडक्ट जे आहे तर ते असेंबल करून आपल्याला मिळतं. नेक्स्ट आहे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. दीज आर एक्स्ट्रा सर्व्हिसेस सच ॲज ऑनलाईन ऑप्शन्स अँड ऑनलाईन ट्रेनिंग अँड एज्युकेशन. आता ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत तर आता लॉकडाऊन पिरियड मध्ये आपण बऱ्याच जणांनी वेबिनार्स अटेंड केले असतील तर मग ती व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस आहे की ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं गेलं किंवा एज्युकेशनल पर्पज आहेत. मग बरेच ऑथर्स सुद्धा आहेत किंवा पब्लिशर्स आहेत तर ते असे वेबिनार कंडक्ट करत होते टू मोटिवेट रायटर्स. आणि ऑफकोर्स की त्यांचं मोटिव्ह काय होतं की जेणेकरून त्यांचं प्रोडक्शन पब्लिकेशन जे आहे तर त्यांना जास्तीत जास्त बिझनेस मिळायला हवा. तर ह्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहेत की डिरेक्टली तुमचं प्रोडक्ट सेल केलं जात नाही तर ते यूज करण्यासाठी ट्रेनिंग किंवा एज्युकेशन आहे तर ते प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट आहे प्रायव्हसी इन eCRM. The effective and efficient employment of CRM activities cannot function smoothly without the concern for safety and privacy. CRM system depends on database in which all kinds of customer data is stored. In general, the rule that applies is the more data, the better the service companies can deliver to individual customers. Some known examples of these problems are conducting credit card transaction online of the phenomenon called known as cookies used on the internet in order to track someone's information and behavior. आता eCRM मध्ये जो पर्सनल डेटा कलेक्ट केला जातो कस्टमरचा तर त्याच्यासाठी सेफ्टी आणि प्रायव्हसी जी आहे तर ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण मध्यंतरी चायनीज ऍप बद्दल ऐकलं की पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहे आता टिकटॉक सारखं ऍप होतं तर पर्सनल इन्फॉर्मेशन ते शेअर करत होते किंवा यूज करत होते कारण आपल्या फोन मध्ये जो डेटा होता किंवा इन्फॉर्मेशन होती तर त्याचा ऍक्सेस त्यांना मिळत होता आणि त्याच्यामुळे तुमची जी लँग्वेज आहे किंवा तुमचं रिजनल लँग्वेज किंवा प्रेफरन्सेस आहेत तर त्याच्यानुसार तुम्हाला ते व्हिडिओ दिसत होते त्याच्यामध्ये तुमचं कस्टमायझेशन नव्हतं.
तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग हे प्रायव्हसीचे इश्यूज आहेत आणि म्हणून ते ऍप आहेत तर ते बॅन करण्यावर जास्तीत जास्त भर होता. त्याच्यानंतर आपण फ्रॉड केसेस बघतो किंवा मनी लॉन्ड्रिंगचा केसेस बघतो. तर त्याच्यामध्ये कस्टमरचा डेटा जो आहे तर तो यूज केला जातो. आपण एखादी साईट जे आहे ऑनलाईन परचेस साठी सारखा यूज करत असतो. मग अमेझॉन असेल, मिंत्रा असेल, तर मग त्याच्यामध्ये आपण आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स फिलअप करतो आणि मग फक्त ऑर्डर प्लेस करताना आपल्याला CVV कोड जो आहे तर तो टाकावा लागतो आणि OTP. तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा हॅक केली जाऊ शकते. मग CRM मध्ये हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे eCRM मध्ये, की कस्टमरचा जो डेटा आहे तर त्याला प्रायव्हसी राहिली पाहिजे. आणि म्हणून आपण जेव्हा गुगल किंवा कुठलंही ऍप्लिकेशन डाउनलोड करतो तर तेव्हा आपल्याला टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट कराव्या लागतात. काही ऍप्लिकेशन आपला पर्सनल डेटा जो आहे तर तो यूज करतात आणि म्हणूनच गुगल पण आहे तर तो आपला पर्सनल डेटा यूज करतो. म्हणून तुम्ही जेव्हा व्हिडिओ युट्यूब समजा असेल तर युट्यूबला आपण जर जे व्हिडिओ बघतो तर त्याच्या रेफरन्सने तुम्हाला सजेशन्स मध्ये बाकीचे व्हिडिओज दिसतात. म्हणजे तुम्ही एखाद्या एज्युकेशन रिलेटेड किंवा स्पेसिफिक सब्जेक्ट असेल समजा योगा, त्याचे 2-4 व्हिडिओ बघितले असतील, सर्च केले असतील तर पुढच्या सजेशन मध्ये, रेकमेंडेशन मध्ये तुम्हाला योगाचे अजून व्हिडिओ दिसतात. म्हणजे तुमचा डेटा जो आहे तर तो यूज केला जातो. नेक्स्ट आहे सोल्युशन फॉर प्रायव्हसी इश्यूज. आता प्रायव्हसी इश्यूज साठी सोल्युशन काही आहे तर visualizing collected information. When companies want to collect information from customers, they should inform customer in advance and want they know their information may be shared. Then customer can decide whether they want to give out personal information. आता एखादी कंपनी किंवा एखादे ऑनलाईन ऍप यूज करताना सुद्धा आपल्याला जे टर्म्स अँड कंडिशन किंवा ऑप्शन येतो तर त्याच्यामध्ये आपला डेटा कलेक्ट केला जातो. मग कुठले हल्ली बऱ्याचशा ऍप्लिकेशन साठी नाव तर आपण मेन्शन करतो. त्याच्यानंतर ईमेल आयडी किंवा फोन नंबर विचारलेला असतो आणि दुसरं तुमची बर्थ डेट आणि जेंडर विचारलं जातं. तर काही याला मॅन्डेटरी आहे, काही ऍप्लिकेशनला मॅन्डेटरी नाहीये किंवा बाकीची इन्फॉर्मेशन पण विचारली जाते, लँग्वेज प्रेफरन्स किंवा काय. तर तिथे मेन्शन केलेलं असतं की तुमचा डेटा कलेक्ट केला जातो तर तो शेअर होऊ शकतो. तर अशा वेळी कस्टमरचा डिसिजन असतो की इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे की नाही. म्हणजे एखादं ऍप्लिकेशन जेव्हा सबस्क्राईब केलं जातं किंवा चॅनल तर त्याच्यामुळे कस्टमरचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस जे आहेत तर ते त्या सर्व्हर मध्ये कलेक्ट होतात आणि म्हणून आपल्याला रेकमेंडेशन मध्ये रिगार्डिंग व्हिडिओच्या लिंक्स आहेत किंवा व्हिडिओ जे आहेत तर ते दिसतात. त्याच्यानंतर प्रमोटिंग अंडरस्टँडिंग अबाउट प्रायव्हसी पॉलिसी. After privacy policy are regulated, the companies will let consumers understand and behave them. It is a valuable opportunity to build trust with consumers. Companies can make this by website, email or sales call. The message must be simple and let consumer know companies understanding about privacy concerns. प्रायव्हसी पॉलिसी जी आहे तर ती प्रमोट करावी लागते. कारण कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या जर वेबसाईट बघितल्या असतील तर तिथे
त्यांची सिक्युरिटी जर प्रॉपर सिक्युरिटी असेल त्या साईटला, तर तिथे लॉकचं साईन असतं. हे बघा इथे आहे लॉकचं साईन. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर जे ट्रान्झॅक्शन म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जर करणार असाल तर ते सेफ आहेत. हा ट्रस्ट जेव्हा बिल्ड होतो कस्टमर सोबत, तर तेव्हा कस्टमर इझिली परचेस करू शकतात किंवा त्यांचा डेटा जो आहे तर तो शेअर करू शकतात कंपनी सोबत, आणि त्याची हेल्प जी आहे तर ती ऑर्गनायझेशनला होते डेटा अनालिसिस किंवा स्क्रीनिंगसाठी. नेक्स्ट आहे इन्क्रीजिंग कस्टमर ट्रस्ट अबाउट दी थर्ड पार्टी. Usually, a business company has interaction with third party and information may be shared between them. The company has the responsibility to provide enough confidence for customer and let them believe the third party is also obligated to protect the privacy. थर्ड पार्टी आपण जर कन्सिडर केलं तर आपण जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असतो, तर त्याच्यासाठीच्या ज्या 3 कंपनी आहेत किंवा 3 मिडिएटर्स आहेत. तर मला वाटतं बिल गेट किंवा वन मिनिट. ओके. तर इंडियन UPI पेमेंट ऍप आहेत काही, तर हे थर्ड पार्टी ऍप आहेत की प्रत्येक ऑर्गनायझेशन जे आहे तर ते त्यांची पेमेंट सिस्टीम आहे किंवा बिलिंग सिस्टीम आहे तर ती एवढी स्ट्रॉंग सिक्युअर बिल्ड करू शकत नाही. तर मग त्याच्यासाठी हे जे ऍप्लिकेशन्स आहेत किंवा या कंपनी आहेत तर त्यांच्याशी ते बाउंडेड असतात, आणि त्याच्यामुळे पेमेंट ऑप्शन मध्ये आपल्याला फोनपे असेल, पेटीएम असेल, भीम असेल, तर ह्याच्यासारखे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल होतात तिथे. नेक्स्ट पॉइंट इज यूज ऑफ IT. In order to improve privacy protection, some technologies should be adopted, especially in this web era. There are more risks of abusing information during online transaction. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे आहेत तर ते सेफ नाही आहेत. आपण सायबर क्राईम सारखे गुन्हे, सायबर क्राईमच्या गोष्टी आहेत किंवा मनी लॉन्ड्रिंग आहे, तर ते त्याच्या केसेस वाढताना बघतोय. त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट इंटरफेरन्स. गव्हर्नमेंट शुड रेग्युलेट लीगल पॉलिसीज टू take care of privacy. In fact, some countries such as US and Canada have published registration for privacy protection and also provides the standard of business company. Ggovernment त्यांच्या पॉलिसीज किंवा रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते सेट करतात आणि स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतात, लाईक US अँड कॅनडा मध्ये. त्याच्यानंतर आहे software application for customer service. First one is activity management. Effective sales organization not only meet the revenue goal but also they find new ways to achieve their goals while ensuring that sales professionals remain focused on activities that grow profitable customer relationships. Activity management supports the sales and service process in all phases and provides information about all activities carried out to serve customers. ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट मध्ये ऑर्गनायझेशनच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा ज्या स्टेप्स आहेत सेलिंग प्रोसेसमध्ये किंवा सर्व्हिसिंग प्रोसेसमध्ये, तर त्या डिफाईन केल्या जातात, सेट केल्या जातात. देन आहे एजंट मॅनेजमेंट. इट एनेबल्स बिझनेसेस टू मॅनेज ग्लोबली dispersed, employed or outsourced service agents
who operate in different time zones and speak different languages. Agent management is a high priority for call and contact center managers. एजंट मॅनेजर जे आहे तर आपण सर्व्हिस सेंटर किंवा हेल्प डेस्क जे आहे तर ती एम्प्लॉईज कस्टमरशी बोलताना त्यांना जी प्रेफरेबल लँग्वेज आहे तर त्या लँग्वेज मध्ये बोलतात की जेणेकरून कम्युनिकेशन जे आहे तर ते प्रॉपरली होईल. त्याच्यानंतर आहे case assignment. A case in any project, transaction, service or response that is open and closed over a period of time. The actual solution of problem, claims, request, proposal, development or other complex activities. It is likely to involve multiple persons inside and outside of the organization with varying relationships to each other as well as multiple documents and messages. केस असाइनमेंट मध्ये आपण केस म्हणजे प्रोजेक्ट कन्सिडर करू शकतो. मग त्याच्यामध्ये एखादी कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी असेल, प्रपोजल असेल, रिक्वेस्ट आहे किंवा कंप्लेंट आहे, क्लेम आहे तर त्या केस असाइनमेंट म्हणून कन्सिडर केल्या जातात. नेक्स्ट आहे केस मॅनेजमेंट, समटाइम्स known as adaptive or dynamic case management. Case management attempts to improve the performance of organizations. Case management is described as operating on bundles of content rather than individual documents or images. The case file will involve a collection of customer communication forms, process documents, reports, and supporting documentation, and will need to be managed for compliance and audit. केस मॅनेजमेंट मध्ये केस रिझॉल्व्ह केली जाते. त्याचे जे स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये केलेल्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्याचा डेटा प्रॉपरली कलेक्ट केला जातो. त्याच्यामध्ये रिपोर्ट, डॉक्युमेंट, प्रोसेस, फॉर्म्स, कम्युनिकेशन, सपोर्टिंग डॉक्युमेंटेशन तर त्याची फाईल क्रिएट केली जाते. नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट. Contract management functionality enables service engineers and managers to create, track, progress, accelerate, monitor, and control service contracts with customers. Contract management आपण कस्टमर्स, वेंडर्स, पार्टनर्स, एम्प्लॉईज यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं जातं की समजा जर सप्लायर्सची किंवा सेलर्सशी कॉन्ट्रॅक्ट केलं असेल तर ती प्रोसेस सर्व्हिस प्रोसेस स्टँडर्डाइज ठेवण्यासाठी किंवा रॉ मटेरियल स्टँडर्डाइज असण्याबद्दल त्याच्या क्वालिटी बद्दल ते कॉन्ट्रॅक्ट केलं जातं की जेणेकरून सर्व्हिस किंवा प्रोडक्ट क्वालिटी जी आहे तर ती चेंज होऊ नये. त्याच्यानंतर एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्ट आपल्याला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे एम्प्लॉई. त्याच्यानंतर कस्टमर्सशी कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. लाईक एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जर प्युरिफाईंग वॉटरची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे असतील तर ते इयरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वर्क केलं जातं. त्याच्यानंतर फोटोकॉपी मशीन जे आहे तर त्याच्या रिलेटेड पण इयरली कॉन्ट्रॅक्ट असतं. नेक्स्ट आहे customer self-service. Customer self-service refers to methods and process put in place by a business so that a customer can interact with the business at their convenience. Customer self-service is used to customer relationship management system and may also be a part of employee relationship management. Usually, customer self-service applies to account information management. Task that a customer chooses to handle or maintain on their own. Customer self-service मध्ये customer according to their preferences, their customization of goods or services ते products purchase करतात. मग त्याच्यासाठी त्यांना हेल्प डेस्क, कॉन्टॅक्ट सेंटर किंवा कॉल सेंटर जे आहेत तर ते अवेलेबल असतात किंवा फील्ड सर्व्हिस स्टाफ सुद्धा त्यांना हेल्प
करू शकतो. नेक्स्ट आहे ईमेल रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टीम, दॅट इज ERMS is a set of programs that automatically handle email messages and attachments according to user-defined rules. A comprehensive ERMS product includes reporting and history component to ensure that messages are not forgotten or misplaced. In addition, messages and attachments are backup and archived. ERMS सॉफ्टवेअर जे आहे तर ते ऑटोमेटेड सिस्टीम आहे की आपण एखाद्या ऑर्गनायझेशनला कंप्लेंट किंवा फीडबॅक मेल जर सेंड केला असेल तर अकॉर्डिंगली आपल्याला रिप्लाय येतो, इन्स्टंटली रिप्लाय येतो. तर ते ERMS असतं की जेणेकरून त्याला काही कमांड्स दिलेले असतात की ज्या रिलेटेड मेसेज आहे मेल आहे तर तो सॉर्ट केला जातो आणि अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळतो. फीचर्स आहेत ERMS सॉफ्टवेअरचे काही. ब्राउझर लाईक युजर फ्रेंडली इंटरफेस, युजर फ्रेंडली ब्राउझर आहे. त्याच्यानंतर advanced antivirus software that scan continuously in real time. Antivirus software update होत राहतो, scan होत राहतो. Then sorting and categorizing messages according to subject, time and other criteria. मेसेज मेल्स जे आहेत तर ते सब्जेक्ट वाईज किंवा डेट वाईज, टाइम वाईज किंवा रिजनल झोन वाईज सॉल्व होत जातात. ट्रॅकिंग दी स्टेटस ऑफ एव्हरी मेसेज, मेसेजवर ट्रॅक करता येऊ शकतं कस्टमरची कंप्लेंट कितपर्यंत सॉल्व्ह झाली आहे ती. तर असे बरेच फीचर्स आहेत ERMS सॉफ्टवेअरचे. नेक्स्ट आहे एस्केलेशन. An escalation plan is a set of procedures set in place to deal with potential problems in a variety of contexts. In a call center, for example, an escalation plan specifies measures to be implemented when unexpected strain or an increased level of stress is placed upon the center. This stress can be in the form of disaster or increased call volume. Escalation मध्ये नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज सिंगल डिपार्टमेंट असेल किंवा पर्सन हँडल करत असतो, मग त्याला प्रायोरिटाईज केलं जातं, लाईनअप केलं जातं, शेड्यूल केलं जातं. मग कॉल सेंटरचं जर एक्झाम्पल कन्सिडर केलं तर कॉल सेंटरला आपण हेल्प साठी, गायडन्ससाठी किंवा ऍक्टिव्हेशन ऑफ सर्व्हिसेस, डिऍक्टिव्हेशन ऑफ सर्व्हिसेस, कंप्लेंट आहेत किंवा बाकीचे काही लिगल प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करतो. त्याच्यानंतर आहे इनबाउंड कम्युनिकेशन मॅनेजमेंट. इनबाउंड कम्युनिकेशन मॅनेजमेंट implication in the technology that allows companies to receive, route, queue and distribute incoming communication from any channel, that is telephone, email, fax, SMS, etc. to agents in any location. Inbound communication system जे आहे तर ती कस्टमर कडून आलेल्या कंप्लेंट आहे, सजेशन आहे किंवा एखादी केस असेल तर ती रिसीव्ह झाल्यानंतर ती ऑन रूट किंवा क्यू वाईज डिस्ट्रीब्यूट करते तो डेटा. त्या डिपार्टमेंटला असेल, त्या रिजनला असेल तो फॉरवर्ड करते आणि कम्युनिकेशन जे आहे तर त्या एरियामधून केलं जातं किंवा त्या डिपार्टमेंट मधून कम्युनिकेशन केलं जातं. जसे कॉल जे आहेत तर ते फॉरवर्ड केले जातात त्या डिपार्टमेंट मध्ये. त्याच्यानंतर आहे इनव्हॉइसिंग. इनव्हॉइसिंग इज अ युजफुल ऍप्लिकेशन फॉर सर्व्हिस टेक्निशियन्स who are called to site to provide out of warranty service. वॉरंटी सर्व्हिस साठी इनव्हॉइस दिले जातात. आपल्याकडे वॉरंटी कार्ड जे आहेत तर ते असतात. तर जनरली इलेक्ट्रॉनिक गुड्स जे आहेत तर त्याच्यासाठी ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर आहे आउटबाउंड कम्युनिकेशन मॅनेजमेंट. इट इनेबल्स service staff to acknowledge service requests, invoicing for out of warranty services, advising on
purchasing tasks to the customer, track the service task and post service communication with the customer, outbound contact, deliver messages using a variety of methods including automated voice messages, emails and text messages. आउटबाउंड कम्युनिकेशन सिस्टीम जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये इनबाउंड कम्युनिकेशनच्या सिस्टीमचं बरोबर अपोजिट असतं की समजा आपण एखादा लॅपटॉप परचेस केला असेल एखाद्या दुकानामधून तर लॅपटॉपला जर काही प्रॉब्लेम आला तर तो दुकानदार जो आहे तर तो मायनर प्रॉब्लेम असेल तर तो फक्त ते मायनर प्रॉब्लेम रिपेअर करून देऊ शकतो आपल्याला लॅपटॉप. पण जर मेजर प्रॉब्लेम असेल तर तो कंपनीमध्ये पाठवायला लागतो. म्हणजे असे लॅपटॉप आहे तर तो कंपनीमध्ये पाठवणं म्हणजे ते आउटबाउंड कम्युनिकेशन मॅनेजमेंट झालं. त्याच्यानंतर मोबाईल फोनच्या बाबतीत पण असंच असतं की त्याच्या ऑथराइज कंपनी असतात की जे हे प्रॉब्लेम आहेत तर ते फिक्स करतात. त्याच्यानंतर आपण कार किंवा व्हेकल जे आहेत तर त्याच्या रिलेटेड पण कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर आहे क्यूइंग अँड रूटिंग. Queuing and routing application allows issues to be routed to the agents with a particular expertise and position in the agent's queue according to some criteria. Routing is usually determined by case assignment rules and position in the queue is determined by customer value or some other metric. Queuing मध्ये as per priority कंप्लेंट्स लाईनअप केल्या जातात किंवा क्यू मध्ये अरेंज केल्या जातात किंवा त्या एक्सपर्टाईजकडे त्या सेंड केल्या जातात, लाईनअप केल्या जातात ते सॉल्व दी प्रॉब्लेम. आणि रुटीन मध्ये त्या डिपार्टमेंटनुसार त्या केसनुसार ते असाइन केले जातात. नेक्स्ट आहे शेड्युलिंग. This involves planning and organizing a service technician's activity planned for a particular time period. A technician's schedule contains detail on the customer, location, time, product and the issue. Scheduling मध्ये आता इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस जर कन्सिडर केल्या तर त्या शेड्यूल कराव्या लागतात अकॉर्डिंग टू कस्टमर टाइम, त्याच्यानंतर त्यांचं लोकेशन असेल आणि कुठला प्रोडक्ट आहे किंवा रिपेअर असेल तर कुठला इश्यू आहे त्याच्यानुसार. आणि